हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. कडक ऊन तर आता पुसते. सकाळी असं मस्त असं वातावरण राहायचे. आमची मम्मी काढून राहिली, झाडू मारू राहिली मस्त बाहेर फळ्यानं. आणि सगळीच अशी रुडी उकरून राहिली. पावसाळ्याचा टाईम आहे, उन्हाळ्यासारखं वातावरण आहे. सगळे घरदार असं रखरख झालं ना, घरात गमत ना वावरात गमत. कारण का वावरात पाऊस असला तर गमते आणि घरी बी पाऊस असला की एवढा धुळा उडत नाही आणि अशी रुढी जमा होत नाही. झाडावं कसं का काय करावं तेच नाही समजत माणसाने. असं वातावरण चालू आहे. बाहेर काही नाही, कारण का सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. निंदायला जावं लागतं. अकातल्यासारखे शेतकरी निंदून घेऊन राहिले की 21 तारखेला पाऊस येणार आहे, 21 तारखेला पाऊस येणार आहे. आणि आजची 21 तारीख आहे आणि वातावरण पाहून घ्या तुम्ही. रोजच्यासारखंच वातावरण आहे. असं काही नाही. आता झाडू मीच मारला असता, पण मला बी स्वयंपाक करावं लागते, मला माही तयारी करावं लागते. मग आता रोजचा झाडू आईच मारू राहिली. सकाळी घरी असल्यावर मी मारतो. चला मग आता करून घेतो माहीत तयारी मी, जे काय करायची ती. आणि आज एवढा मोकळा टाईम भेटला व्हिडिओ शूट करायला, कारण का आमच्या आईनं 4 वाजताच उठून दिलं. 4 नाही, 3:30च वाजले होते. मग एक बार जाग आल्यावर ना झोप नाही येत. पण आता संध्याकाळी एवढं भारी जाणार आहे का लई. घरी आल्याबरोबर कामावून झोप येते. मग दुसरं काही कोणचे कामं होत नाही. आणि तवा घेतलं ब्रेडा गरम करावं तर सांगा आता कसं करतो. आता बाया निघेलो काय करून. आता काय मोबाईल पाडशील, हात लागला धडकन नाही राखुटी ना. काय करू सांगतो. स्वयंपाक झाला, सारं झालं. नाही मग पोयता घालता मुततो हाकतो असं. मग कसं पाहिजे मुत्तन हाकतो. तो धंदा फार साजरा नाही. मग 3 वाजतापासून उठा. या लुगड्याचा मी पदर फाटतो. याच्यावर मार्ग बरं हे इथलंच फाटेल आहे. हे एक खडोळीच्या किला तोडली तर लुगडं स्टॉल किती खराब केला ते पिलाय ना. हो ना. चावतातच जायचे. त्या दादाचं शर्टाचं शर्ट कवेला 2 पाय ठेवतात आणि मस्त चावतात. शर्टाची ते खालचं ते तर पेशिंग त्याच्यावर. मग म्हणतात तुमच्या आगेमध्ये टायमावर आपलं टाइम टू टाइम असते ना. चहा का चहा, स्वयंपाक का स्वयंपाक. बस म्हणजे मग संध्याकाळी संध्याकाळचा मेळ नाही जावा लागेल. जा सांग चहा ठेवून देवा. बसली भाज्या भुजा काढत. डब्बा बांधे लोक तर 4 शिजते. आज स्वयंपाक लवकर झाला का तुम्हाला सांगितलं मी सकाळी 4 वाजतापासून. 4 नाही 3 वाजतापासून उठेला. आता बाई मस्त अंग टाकून दिलं बाई ना, आणि मी चालली देवा कामाला. मला नाही जायला लागत का बाई. हो म्हणा मग तुमचं व्हायला लागतं. तू एक झोप होते. मग पोट दुखून राहिलं ना. मग मी आता धरून ठेवलं ते पोट. हो ते खाली करते क्या. उठली तर हे म्हणणं आहे माझं. बाया तरी इकून तिकून कड फेरला की लुंडकतातच पोटात. 2 पोळ्या कमी पडतात. हो म्हणजे शिल्लक नाही ना. शिल्लक नाही ना. शिल्लक नेलं की संध्याकाळी कमी पडते. काय करा माणसानं. बरोबर भात तू टाकावून खावा. तुकडे डोसकं लढवा. ढोरायला पोळी लावतो. वाढत कमी पडते. भाज्या लय मोठ्या हातात माझं जमा बायाच्या ना. पोळ्या 2च. इथलं काढलं एवढा काढला होता डबा. तेवढंच लावा लागते. कढी लागत नाही ना. मग तेवढं तरी बरं आहे. डब्बा आणायचं काम नाही राहिलं. बापाचं
नथांच्या बापाला लावणं जीवार जाय खोलणं जीवार जाय म्हणून नथांच्या बापाने असं केलं दिला डबा इकडे देऊ. खटाखट कोण वाजवी नाही. आता खुरपाय ते लोक मी वाजवी कापूस लागला तुम्ही गोटा डब्बा खोल्याने खुरपाय मला टेन्शन नाही. पहिली ते गोटा वाजवायचा ना मग. चल हे भांडे घासायला लागेल बाई आता. आता बाई, ताट आणलं. हे चहा प्यायले. चला चहा पिऊन घेतो आता. डब्बा बिब्बा तर सगळं झालं पण बाकीचा पसारा करायला लागते. चहाचे भांडे का आपली बॅग पॅक करणं सगळंच करायला तेवढ्यात निघतातच बाया. आता संध्याकाळी काय होते काय नाही दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता सध्या वावरात जायचं आहे. 4 वाजता उठून सगळे लोक मला बोलवायला निघून राहिले घरी पण तरी मला काही होऊन नाही राहिलं. लय आरामशीर केला मी आज. मम्मी तर चालू आहे गहूनीच ना. आज तर टी पॉईंटवर उभे आहो आम्ही. टी पॉईंट अजून आमचा ॲटो नाही आला. अर्धा घंटा लागते ॲटो आले. सगळ्या गाड्या चालल्या 2 व्हीलर पण आता आम्हाला का हे नाही कोणाच्या गाडीवर जाता येत नाही. कारण का आम्ही सांगेल ॲटो आणि ॲटो आल्याशिवाय आम्हाला काही हातून सुट्टी नाही. निघलो तर लवकर सगळ्या बाया माघारी आल्या मला बोलवायले पण आता येऊन पाहिलं तर ॲटोच नाही. ॲटो गेला गायगावच्या बाया आले. अंकलच्या गाडीवर आता आम्ही दोघी ॲटोवाला येईल तेव्हा येईल बाहेर जाऊन बघतो बाहेर येत होता. मम्मी तर सगळेच मागच बसली जेवण करायला. कशी काय बसली का एवढ्या माग इकडे सगळी बाचाकडे पंखा झाला. आज मी 3 वाजता या मग जेवण करायला. आजचं वातावरण ना म्हणजे पावसाचं आहे. अशी बारीक फवारी चालू आहे. माहीत आहे का आज मजुरी होती का नाही काय माहीत. मी दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. पण आता मोबाईल आहे ना पन्नी ठेवून देतो कारण का जे वॉटरप्रूफ कवर आणली होती ते मी आज घरीच विसरली. छत्री आहे पण छत्रीसोबत घेऊन काम नाही करू शकत मी. त्याचं जेवण झालं की मोबाईल थैली. टेन्शनचं काम नाही. टाईमपासचं काम नाही. आता वाजले असते 10 वाजून 20 मिनिटं झाली असते. काय घेऊ सोबत पनीर खिशात नव्हते ना. पनीर त्याचं सोबत. आता पनीर तर काही आणले नाही पण जे सरकी लावली होती ना बियाच्या पन्न्यात सगळ्या वावरात पडेल तर तेच जमा करून घेतली मी एक पुसपास करून. पण झाडाखाली मोबाईल ठेवला की पाणी नाही लागणार आहे आजी. चला मग जेवण करून घेतो. पाणी निदान जेवण करून तरी जेवायचा टाइम आला की हे उकून जाणार आहे. मजुरी की ऐसी की तैसी लेकाची पण खाणं पाहिजे. हा मोबाईल ठेवला ना म्हणजे पावसातही काही दम नाही. फक्त आमच्या चपला काढून घेतल्या पावसानं. दुसरं तर काही नाही. मजुरी झाली कशी मशी. 2 वाजले. आता 1:30चा टाईम होता. 2 वाजवले आणि चला मग आता घरी. आणि पाणी पावसाचा ॲटो रोडवर येऊन उभा आहे. आज वाट नाही पाहा लागत ॲटोवाल्याची. आज ॲटोवाल्याचेच फोन मला आले 3 डायरेक्ट आणि अजून पाऊस चालूच आहे. अरे देवा रे रोजच काम येऊन पडलं बापा. वावरातून या झाडझूड करा. बकऱ्या आल्या तर बकऱ्या बांधा आणि चहा प्या. पण आज ना मी एवढी मोठा सांबार आणला वावरातून. एकदम मस्त आहे कवडा पण हात तोडावा लागते. आता हे
जमते एक नंबर. म्हणून असाच ठेवला. 2-3 भाज्याचा तरी हायच, निघतेच त्यातला. भूक लागते तिकून आल्यावर दगदग नसली ना का माणूस पटकन आंघोळ करते आणि जेवण करून घेते. त्यांना भाकर ना काही काय करा. चहा पावडर जास्त झाली वाटते आज. बाहेर मस्त असं टिपी टिपी पाऊस चालू आहे. आज तर कपडे वाळतात की नाही याची गॅरंटी नाही. रप काही येत नाही, चाललं काही जात नाही देवा. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. चहा शिजे लोक काय यावर्षी असंच पाऊस आहे काय माहीत. असा एकदम केसासारखा टिपी टिपी. आता मी पाहिला तर चालू होता आणि आत्ता पाहिला तर बंद आहे. फक्त धुळला बस, म्हणजे धुळला नाही उड राहिला, धुळला दबला एवढाच पाऊस आला आज. कपडे लत्ते धुवून घेतले. बकरे आल्या तर बकऱ्याही बांधून घेतल्या. यावर्षी तर पाऊस आला की गमू नाही राहिला, नाही आला तरी गमत नाही. अशी कंडिशन व्हायला आता यावर्षी पावसाची पण. आज बकऱ्या उशिरा आल्या म्हणून मग मी काय केलं, पटकन आल्याबरोबर झाडझूड करून घेतली आणि म्हटलं मग बांधायला बरं होते. नाही तर बकऱ्या आल्यावर बांधल्या, बकऱ्या आल्यावर झाडझूड केली का ती काही चकचक होत नाही. त्यासाठी ना पहिले बकऱ्या याच्या पहिले मी झाडून घेतलं. झाडून होता बरोबर लगेच आंघोळ करून घेतली. हो माय साखर तर गंजातच बसला. एक 20 रुपयाचं ब्रेडचं पाकिट घेतलं की 2 टाइम जाऊ राहिलं फक्त. आज ब्रेड आले जाडे आले, याच्यात बारक्या नाही आल्या. तुपात गरम करून म्हटलं मस्त लागतात. तेवढा टाइम नाही भेटू राहिला खायला.